जिल्हा नियोजन समितीमधल्या कोणत्याही विभागाची जर सखोल अभ्यास करून कागदपत्र बघायचं ठरवलं तर अनेक ठिकाणी इतके नवीन नवीन विषय लक्षात येतात की याच्यावरती खरंच कोणाचं लक्ष आहे की नाही, कोण याचा नियंत्रण करणारा अधिकारी आहे याची जबाबदारी निश्चित व्हावी लागणार आहे. कारण जिल्हा नियोजन विभागामधनं तांडा वस्ती सुधार योजनेच्या तांडा विकास योजनेच्या कामांचा आढावा घेतला की ज्याची कार्यान्वयन यंत्रणा सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी रत्नागिरी यांच्या मार्फत याची जबाबदारी केली जाते. या वर्षात साधारणतः 1,10,00,000 रुपयाच्या एकूण किमतीला प्रशासकीय मान्यता दिली गेली. त्यापैकी 96 लाख रुपये एकट्या राजापूर विधानसभेमध्ये दिले गेले. लांजा तालुक्यातले 4 कामांकरता 50 लाख, राजापूरमधल्या 4 कामांकरता 26 लाख आणि संगमेश्वरमधल्या 2 कामांकरता 20 लाख, 96 लाख रुपये राजापूर विधानसभेमध्ये. आणि संगमेश्वर तालुक्यातल्या 2 कामं जी चिपळूण विधानसभेत आहेत त्या चिपळूण विधानसभेमध्ये 15 लाखाची प्रशासकीय मान्यता दिली गेली. अन्य 3 मतदारसंघातलं दापोली, गुहागर, रत्नागिरी या मतदारसंघातल्या एकाही कामाला मंजुरी दिली गेली नाही. हे 5 पैकी फक्त 2 मतदारसंघातल्या कामांना मंजुरी दिली आणि एका मतदारसंघात पुन्हा कोटीच्या कोटी उड्डाणे कंत्राटदारांच्या भल्याचा विषय. या सर्वाचा आणखीन कागदपत्राच्या विषय बघितल्यावरती याची प्रशासकीय मान्यता जी मिळालेली आहे ती 26 मार्च 2025, आर्थिक वर्ष संपतं 31 मार्च 2025, पण 26 मार्च 2025 ला प्रशासकीय मान्यता मिळाली 1,10,00,000 रुपयाला आणि 31 मार्चला 70 लाख रुपये याच्यावरचे खर्च झाले. इतकं प्रगतिशील कामकाज या डिपार्टमेंटचं दिसून येतं. त्यामुळे याची निविदा काढली कधी, दिली कधी, या सर्व विषयाची चौकशी करण्याची गरज आहे. प्रत्येक विषयामध्ये अधिकारी कोण ना कोणतरी जबाबदार धरला गेला पाहिजे आणि त्याच्यावरती पुढच्या काळात कारवाई झाली पाहिजे.